रिमोटेड आर्थरायटिसमध्ये काय लक्षण दिसतात हे आता आपण पाहूया. जसे की सकाळी झोपेतून उठल्यावर सांधे आखडलेले असणे, हालचाल केल्यावर किंवा गरम पाण्याने अंघोळ केल्यावर हळूहळू सांधे मोकळे होतात. दोन्ही बाजूंच्या सांध्यात वेदना होतात, म्हणजे दोन्ही बाजूंना एकाच वेळी त्रास होतो. याशिवाय सांधे सुजणे, गरम वाटणे, केव्हा केव्हा लालसर दिसणे, हात लावला तरी वेदना होतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याची सुरुवात छोट्या सांध्यांपासून होते, जसे बोटाची पेरे, मनगट, पायाची बोटे. मोठे सांधे हे नंतर प्रभावित होतात. याशिवाय सतत थकवा, शरीरातील ऊर्जा कमी होणे, हलका ताप येऊ शकतो, भूक कमी होते अशी लक्षणे सुद्धा दिसतात. रिमोटॉइड नोड्यूल्स म्हणजे त्वचेखाली, कोपऱ्याजवळ, बोटांजवळ, टाचा इथे कठीण पण वेदनारहित गाठी तयार होतात. हा आजार जुनाट झाल्यावर पुढील लक्षणे दिसतात. ग्रीप कमी होणे म्हणजे पकड कमी होणे, जार, बॉटल, पेन धरायला त्रास होतात, सांधे वाकडे होतात. रिमोटेड आर्थरायटिसमध्ये फक्त सांधेच नाहीत, तर शरीरात इतर ठिकाणीही पुढील लक्षणे दिसतात, जसे की डोळे कोरडे होणे, तोंड कोरडे होणे, श्वास घेताना त्रास, ॲनेमिया म्हणजे रक्त कमी होणे, वजन कमी होणे इत्यादी.